मुळामध्ये जे केंद्र शासनाने ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या संदर्भामध्ये प्रशासनाला गती देण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षाची निवड असेल, त्याच्यात सुसूत्रता आणण्यासाठी आणि आपल्या भारतीय संविधानामध्ये राज्यसूचीमध्ये अनुक्रमांक 17 मध्ये पाणी म्हणजे सूची 1 मधील 56 तरतुदींच्या आधी राहून पाणी पुरवठा, जलसिंचन, कालवे, जलनिस्सारण, पाण्याची साठवण, जलशक्ती असं त्यांनी दाखवलेलं आहे। याच्या प्रदूषणाच्या अनुषंगाने राज्यामध्ये आपल्याला जो कायदा लागू करायचा आहे त्या संदर्भातला हा विषय आहे। यामध्ये विधिमंडळाने आज हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम, छत्तीसगड, गुजरात, त्रिपुरा या राज्यामध्ये हे लागू करण्यात आलेले आहे। तंतोतंत केंद्र शासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकही कुठलाही अंतर न करता ते आम्ही लागू करत आहोत। ह्याच्यामध्ये आपल्याला जे किरकोळ अपराध असतात कुठल्या प्रदूषणाचे, त्या किरकोळ अपराधीकरण संपवण्याचा त्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे। लहान किरकोळ उल्लंघनावर बऱ्याच वेळा तुरुंग किंवा असं करण्यापेक्षा आर्थिक दंड लागू करणे, केंद्र शासनाकडून उद्योगांना परवानग्या नाकारणे किंवा स्वीकारणे किंवा रद्द करणे यासाठी एक संघ मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी दिलेली आहेत। त्या त्यांची तरतूद जी केलेली आहे ती तरतूद आपल्याला निर्गमित करणं त्यांच्याप्रमाणे, त्याचबरोबर उद्योगांना परवानगी देण्यासाठी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी विशिष्ट युनिट्सना कायदेशीर परवानग्या मिळवण्यासाठी ह्याच्यामध्ये एक सूट समावेश केलेली आहे। शासकीय विभागांनी जर उल्लंघन केलं, आपण जे नियमावली दिलेली आहे त्याचं, तर त्या उल्लंघनामध्ये त्यांच्यावर पण शिक्षेचा याच्यामध्ये तरतूद आहे। त्यांचा 1 महिन्याचा पगार वगैरे दंड स्वरूपात भरणा केला जाईल। तसेच इथे संचालक, व्यवस्थापक, सचिव, अन्य जे जबाबदार असतील अशांना गुन्ह्यासाठी दोषी समजून ते कार्यवाहीस आणि शिक्षेस पात्र असतील। याच धर्तीवर याच्यामध्ये आपण जी सुधारणा करतोय त्याच्यामध्ये केंद्र शासनाने जलप्रदूषण व राज्यसूचीतील विषय जो आहे त्याच्यामध्ये अक्षरशः तंतोतंत जे केंद्र शासनाचे निकष आहे ते आपण अंगीकारी करतो आहोत। ते आपण आपल्याला परवानगी दिली। एखादा केंद्र सरकार कायदा करतो, त्या कायद्याचं रूपांतर आपण राज्यात जो कायदा तंतोतंत लागू करायचं किंवा कायदा करायचं असेल राज्याला, तर ते बिल रूपाने यावं असं माझा अनुभव इतके वर्ष झाले मी सभागृहात पाहतो। कारण केंद्राने लागू केलेला कायदा जसे तसं जर आपल्याला लागू करायचं असेल मंत्री महोदया, तर आपण ते बिल रूपानेच आणलं पाहिजे। तो प्रस्तावना होत नाही किंवा आपण मांडून होत नाही अध्यक्ष महोदय। त्यामध्ये दोन्ही जे सदस्य या सभागृहात आहेत त्यांचं मत ऐकून घेतलं पाहिजे, त्यांच्या काही सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत। त्यामध्ये काही ऍडिशनल पुन्हा बदल करता येईल, केंद्राने अजून अधिकचा चांगला कायदा करता येईल, त्यामध्ये आमचंही मत त्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे। पण असं की केंद्राने लागू केला म्हणून तंतोतंत लागू करायचा म्हणून वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे, असू शकते अध्यक्ष महोदय। परंतु तसाच्या तसा इतर राज्यांनी केला म्हणून आपल्या राज्यात लागू करणं हे योग्य वाटत नाही आम्हाला आपल्याकडे आमची विनंती आहे की हे असं आणण्यापेक्षा यावर चर्चा आणावी, बिलारूपानं आणावं, चर्चा घडवावी, मंजूर करावं। याच्यात काही सदस्यांच्या सूचना असतील त्या योग्य वाटत असतील त्या घ्याव्यात अशी माझी विनंती आहे। हा शासकीय ठराव आहे अध्यक्ष महोदय आणि आपण 4 दिवसापूर्वीच आपण ह्याच्यामध्ये 750 कॉपी ह्या दिलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण बिल म्हणूनच प्रस्तावित केलेलं होतं, पण विधी व न्याय विभागाने याला शासकीय ठरावाच्या पद्धतीने मांडावा अशी सूचना आल्यामुळे आम्ही ती सूचनाचं पालन केलेलं आहे। याच्यामध्ये कुठलाही असा अधिकचा विषय राज्य शासनाकडून किंवा हा नाही। हे कायदे ऑलरेडी एमपीसीबी आणि सीपीसीबी आहेत तसेच आहेत। ठीक आहे, बोला अर्धा सेकंद। मंत्री महोदयांनी असं सांगितलं की आम्ही 4 दिवसापूर्वी 750 कॉपीज आम्ही पीएन हॉलमध्ये टाकल्या। आता एक नवीन मुद्दा उपस्थित झाला। पहिलं सभागृहामध्ये लिंक झाल्याशिवाय अशा पद्धतीने पीएन हॉलमध्ये कॉपीज कशा येतील मंत्री महोदया? सभागृहासमोर पहिल्यांदा लिंक आलं पाहिजे आणि सभागृहासमोर लिंक झाल्यानंतर तुम्ही कॉपीज टाकणे बरोबर आहे। अगोदर कॉपीज आम्हाला न मिळणं हे आम्ही जरी म्हटलं असलं तरी ते शक्य नसतं, कारण अध्यक्षांना पहिल्यांदा ते कळवावं लागतं की मला हे लिंक करायचंय, त्याच्यानंतर ते इथं लिंक होतं आणि मग लिंक झाल्यानंतर मंत्री महोदया तिथं त्या पीएन हॉलमध्ये ह्या कॉपीज आल्या पाहिजेत। आपण म्हणता अगोदर जर ह्या कॉपीज आल्या असेल तर आणखीन गंभीर आहे। आणि म्हणून सन्मान्य सदस्य विजयजी वडेट्टीवार बोलले ह्या गोष्टीला विरोध नाही,
पण हा जो प्रस्ताव आहे तो एलएनजीडीने जरी मॅडम आपल्याला सांगितलं असतं तरी सुद्धा मला असं वाटतं की हा बिलाच्या रूपानंच प्रस्ताव समोर यायला पाहिजे होता, की त्याच्यामध्ये आमची काही सजेशन असतील ती सत्ताधारी पक्षानं स्वीकारावी न स्वीकारावी हा भाग वेगळा, परंतु आम्हाला आमची मतं मांडता आली असती आणि प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी आहे त्यानुसार आपल्याला मत मांडता आलं असं आमचं मत आहे. अत्यंत बरोबर आहे. राज्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. आपण विविध चर्चांच्या रूपाने आपण ती मतं मांडतोय. त्यावेळी आम्ही जेव्हा सकारात्मक उत्तर देतोय तर त्यांचा आम्ही अंतर्भाव करण्याचा प्रयत्न करतोय येणाऱ्या निर्णयामध्ये. आता आम्हाला शासकीय ठरावाच्या माध्यमातून आम्ही हे मांडलेलं आहे. ह्याच्यावर चर्चा करायची किंवा नाही करायची हा आता सभागृहाचा विषय आहे. माझं म्हणणंच नाही की चर्चा करू नका. तुम्हाला ठेवायचं असेल ते संबंध पूर्णतः आपल्या सभागृहाचं प्रॉपर्टी आहे. रॅटिफिकेशन असेल नाही. एक मिनिट नाही, या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो. कारण शेवटी ज्या वेळेला अध्यक्षांकडे निवेदन केलं जातं किंवा अध्यक्षांकडे विनंती केली जाते एखाद्या लेईंग संदर्भात पिजन होलमध्ये त्या संदर्भातला टेक्स्ट टाकण्यासंदर्भात, तर तशी विनंती माझ्याकडे केली गेली होती आणि लेईंग झाल्यानंतरच ते पिजन होलमध्ये आपण टाकलेले आहे. आणि राहिला प्रश्न सन्मान्य वडेट्टीवार, मी रुलिंग तर देतो त्यांनी मांडलेल्या प्रश्न त्यांचं तर उत्तर देतो पहिली. ठीक आहे, द्या. चला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आपल्या पंकजा ताईंनी ज्या पद्धतीनं इथं भूमिका मांडली की केंद्र सरकारने जो कायदा केला त्या कायद्याला आम्ही जसं तसं या ठिकाणी मांडायला आलेलो आहोत आणि म्हणून हा शासकीय ठराव मांडतोय. हा शासकीय ठराव आम्ही मांडतोय. अध्यक्ष महाराज, त्यांनी विधी न्याय विभागाला विचारलं, विधी न्याय विभागाने सांगितलं की आपल्याला शासकीय ठरावाप्रमाणे आणता येईल. अध्यक्ष महाराज, कायदा करतोय आपण, केंद्र सरकारने केलेला कायदा म्हणजे विजय वडेट्टीवार साहेबांनी आणि भास्कर जाधव साहेबांनी जी भूमिका मांडली, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी आहे. अध्यक्ष महाराज, कायदा करत असताना आपण विधी न्याय विभागाने आपल्याला शासकीय ठरावाच्याच माध्यमातून त्याला संमत करावं असं आपल्याला सांगत असेल आणि मंत्री महोदय सांगत असतील, ही गंभीर बाब आहे. हे कायदे मंडळ आहे अध्यक्ष महाराज, आणि या कायदे मंडळाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हा कायदा आपल्याला आणावा लागेल, बिल आणावं लागेल आणि त्या बिलाच्या माध्यमातून ही चर्चा होऊनच हा कायदा आपण इथं पारित करावा अशी आमची विनंती. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब आणि सन्मान्य सदस्य नाना पटोलेजी आणि भास्कर जाधव साहेब यांनी या सभागृहाच्या कायदे बनवण्या संदर्भातल्या पॉवर संदर्भातला विषय आज इकडे मांडलेला आहे. आत्ताच मंत्री महोदयांनी जो ठराव शासकीय ठराव इकडे मांडलेला आहे तो नियमबाह्य नाहीये. आर्टिकल 252 मध्ये तशी पॉवर राज्य शासनाकडे आहे आणि हा रॅटिफिकेशनच्या रूपातला ठराव आहे.